नमस्कार. खुश खबर सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे माझ्या लाडक्या बहिणींसाठी. माझ्या कोणत्या लाडक्या बहिणी की ज्या माझ्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल असे दोनही हप्ते मिळाले नव्हते. माझ्या अशा 70 लाख लाडक्या बहिणी प्रचंड नाराज होत्या. खूप माझ्या लाडक्या बहिणी चिंतेत होत्या आणि प्रतीक्षेतसुद्धा होत्या हो. वाट बघत होत्या की सगळ्यांना हप्ते मिळाले आणि आम्हाला का नाही मिळाले, म्हणून दररोज चिंता करत होत्या आणि लढतही होत्या त्या. कारण की बऱ्याच अशा लाडक्या ज्या बहिणी आहेत ना, त्यांनी तर डायरेक्ट म्हणजे हिंगोलीला काय घडलं, हिंगोलीच्या ज्या बहिणी आहेत पात्र लाभार्थी महिला, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर डायरेक्ट धडक मोर्चाच नेला. आणि हो, बरोबर आहे, तसं करणं बरोबर आहे. तेव्हाच सरकार जागं झालं आणि सरकारने GR काढला. 20 मेला मार्च आणि एप्रिल हप्त्याचा GR निघाला आणि फायनली आज वितरण सुरू झालेले आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकत आहात. आज 22 मे 2026 रोजी आज पुन्हा मार्च आणि एप्रिल असे दोनही हप्त्यांचे वितरण आज पुन्हा सुरू झालेले आहे. कोणासाठी? ज्या लाडक्या बहिणींचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता त्यांना मिळाला नव्हता, अशा सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींसाठी पुन्हा वितरण सुरू झालेले आहे. तर आता तरी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी तुम्ही आनंदी व्हा, चिंता करू नका, टेन्शन करू नका. कारण की तुम्हाला माहीत आहे का, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगते की अजिबात चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका, कसलंही टेन्शन घेऊ नका. कारण की तुम्ही जर पात्र लाभार्थी महिला असाल तर तुमचा लाभ कुठेच जात नाही. आपण बघा, स्क्रीनवर मी तुम्हाला लाईव्ह पुरावा दाखवत आहे. काय आहे बघा, युअर अकाउंट नंबर. इथे अकाउंट नंबर मी पूर्ण डिलीट केलेला आहे. हॅज बीन क्रेडिटेड बाय INR 1500 ऑन 22/5/2026 बाय क्लिअरिंग युअर. बघा ॲवेलेबल, इथे पूर्ण ॲवेलेबल बॅलन्स पण मी तो डिलीट केलेला आहे. आणि कशाच्या संदर्भात आहे तर लाडकी बहीण योजना मार्च महिन्याचा हप्ता, मार्च 26 द चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. बघा, मार्च महिन्याचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा 22/5/2026ला बँकेत जमा झालेला आहे. कोणत्या बँकेत तर द चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. तुम्हाला मी स्क्रीनवर लाईव्ह पुरावा दाखवत आहे ताई. तुम्हाला मी खरोखर साक्षी पुरावा दाखवत आहे की या ताईला पैसे आलेले आहे. मार्च महिन्याचे आज 22 तारखेला वितरण झालेले आहे. आणि बघा आणखीन ₹1500 क्रेडिटेड टू अकाउंट फ्रॉम APBCR लाडकी बहीण योजना. आणि इथे काय आहे बघा, खाली इथे तारीख आहे बघा, 22/5/2026. आज या ताईला बँक ऑफ बरोडामध्ये पैसे आलेले आहेत. किती वाजता? 12:18 आणि 33 सेकंदांनी. किती? 12:18 आणि 33 सेकंदांनी, म्हणजे दुपारी हे वितरण झालेले आहे. या ताईला मार्च महिन्याचा हप्ता आलेला आहे. आता सगळ्या लाडक्या बहिणी म्हणतील आज मार्चचा आला, मग एप्रिलचा कधी येणार? तर हो, सांगते हं. बघा, मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आहे माझ्या सगळ्या बहिणींना. यावेळेला प्रक्रिया जी आहे वितरणाची ती कशी झाली तर आता आज आहे 22 तारीख. 22 तारखेला तुम्हाला जर मार्च महिन्याचं वितरण झालेलं आहे तर तुम्हाला उद्या लगेचच एप्रिलच्या हप्त्याचे वितरण होईल. म्हणजे आज तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे ₹1500 जमा झाले असतील तर उद्या तुम्हाला लगेच एप्रिलचे ₹1500 तुमच्या बँकेत जमा होतील. काळजी करू नका हं. फक्त तुम्ही माझ्यासाठी एक कराल का ताई? तुम्ही मला सगळ्यांनी कमेंट करा हं. ताई जर तुम्हाला पैसे आले असतील, आज मार्च महिन्याचा हप्ता आला असेल तर मला आठवणीने कमेंट करा हं ताई. तुम्ही जिथून कुठून असाल, नाशिक ₹1500 आले, आठवणीने कमेंट करा हं ताई. आणि पुन्हा उद्या एप्रिलचा हप्ता आल्यावर उद्यासुद्धा कमेंट आठवणीने करा हं ताई. प्लीज
मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते की माझ्या सगळ्या बहिणी कृपया करून कमेंट करा. जर तुम्हाला आज पैसे आले असतील तर मला कमेंट करा. आणि उद्या पण तुमचा एप्रिलचा हप्ता तुम्हाला मिळाल्यावर उद्या पण मला कमेंट करा. आठवणीने कमेंट करा. कारण की आपल्या ज्या अशा 70 लाख लाडक्या बहिणी आहेत की त्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता त्यांचा यायचा बाकी होता. अशा ज्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत, अशा सगळ्या लाडक्या बहिणींना दिलासा मिळेल. त्यांनाही आनंद होईल. त्यांनाही कळेल की अरे, या ताईंना पण हप्ता आला नव्हता, आता यांना यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपल्याला पण येईल. अशा त्यांना धीर येईल. अशा माझ्या सगळ्या बहिणींना धीर येईल. आणि त्या पण त्यांचं बँक अकाउंट आणि मोबाईल चेक करतील तेव्हा त्यांनाही हप्ता येईल. काळजी करू नका. फक्त आठवणीने मला कमेंट करा. माझे संपूर्ण यूट्यूबचा माझा संपूर्ण परिवार, माझी सगळी ऑडियन्स, माझे सगळे ज्येष्ठ वरिष्ठ, माझ्या सगळ्या ताई, सगळ्या बहिणी, तुम्ही अजूनपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला एक महत्त्वाचं सांगू का, तुम्ही नुसतं चॅनल सबस्क्राईब केलं ना तर तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला की नोटिफिकेशन नाही येणार. तुम्हाला चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर ऑल हा पर्याय निवडावा लागेल. तुम्हाला ऑल 3 ऑप्शन येतात बघा, 3 पर्याय येतात. त्यामधलं 3 पर्यायापैकी तुम्हाला ऑल हा पर्यायवर टच करावं लागेल. तुम्हाला ऑल हा पर्याय सिलेक्ट करावा लागेल, निवडावा लागेल. मग तरच तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला किंवा एप्रिलचे वितरण झाले की आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार. मग तुम्हाला लगेचच तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तुम्हाला लगेच कळेल की आता एप्रिलच्या पण हप्त्याचे वितरण सुरू झालेले आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व महत्त्वाचे अपडेट जर वेळेत आणि नियमित हवे असतील तर आपले चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. ऑल हा पर्याय निवडा आणि हा व्हिडिओ आठवणीने सगळ्यांना शेअर करा. म्हणजे ज्या माझ्या लाडक्या बहिणी अशांत होत्या, दुःखी होत्या, चिंतेत होत्या की त्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नव्हता, त्यामुळे फार माझ्या बहिणी खूप कष्ट करत होत्या आणि झगडत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेला माझ्या बहिणींनी. तेव्हा त्यांना आता सरकार जागं झालं आणि अशा माझ्या सगळ्या बहिणींना पुन्हा वितरण सुरू झालेले आहे. मग ही आनंदाची बातमी सगळ्यांना मिळू द्या. हा व्हिडिओ आठवणीने तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर, फेसबुकवर, फेसबुक पेजवर सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे सगळ्यांना आनंदाची बातमी मिळेल. आणि आणखीन एक महत्त्वाचं, माझी फेसबुक पेज फॅमिली जी आहे ना, त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे, तुम्हाला असेच सर्व महत्त्वाचे व्हिडिओ हवे असतील ना तर आपले पेज फॉलो करून ठेवा. तुम्ही माझे पेज जर फॉलो केले तरच तुम्हाला पुढचे अपडेट वेळेत आणि लवकर सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तुम्ही फेसबुक पेज जर फॉलो केले नाही तर तुम्हाला पुढे काय होणार, एप्रिलचा हप्ता आला का, तुम्हाला काहीच कळणार नाही. सरकारने काही बदल केले का, काय नवीन बातमी आहे हे तुम्हाला काही कळणार नाही. म्हणून पेज फॉलो करून ठेवा.